जातीय मानसिकतेच्या विरोधात कठोर कारवाई करा. मायावतींचा सवाल. आरक्षण आणि नांदेड घटनेवरही भूमिका. बहुजन समाजाच्या सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आज एका महत्त्वाच्या सोशल मीडिया पोस्टमधून जातीय भेदभाव, आरक्षण आणि राजकीय हिंसाचार या 3 गंभीर विषयांवर आपली भूमिका मांडली आहे. मायावती यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील कथित घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच दलित समाजाच्या आरक्षण संदर्भातील चर्चेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाला विचार करण्याचे आवाहन केले आहे आणि महाराष्ट्रातील नांदेड येथील सुखबीरसिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. चला समजून घेऊया मायावतींच्या या पोस्टचा नेमका संदेश काय आहे तो. पहिला मुद्दा, जातीय भेदभाव. मायावती यांच्या पोस्टनुसार उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यक्रमानंतर त्यांच्या मंचाचे एका दलित व्यक्तीने स्पर्श केल्यामुळे शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर हा आरोप अधिकृत तपासात सिद्ध झाला तर हा प्रकार भारतीय संविधानाच्या समानता आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूलभूत मूल्यांवर गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरेल. मायावती यांनी या घटनेला अत्यंत निंदनीय आणि चिंतनीय म्हटले आहे. जात कोणतीही असो, माणसाच्या स्पर्शामुळे जागा किंवा वस्तू अपवित्र होते अशी मानसिकता संविधानाच्या समतेच्या विचाराशी विसंगत आहे. याच कारणामुळे मायावती यांनी सरकारने निलंबन न करता कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि दोषींना कायदेशीर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. दुसरा मुद्दा, आरक्षण. मायावती यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरही महत्त्वाची चिंता व्यक्त केली आहे. दलित समाजातील आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात सक्षम झालेल्या व्यक्तींना आरक्षणापासून वंचित करण्याची चर्चा होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा मुद्दा समजून घेताना आरक्षणाचा इतिहास लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भारतातील आरक्षण व्यवस्था ही केवळ गरिबी दूर करण्यासाठी निर्माण झालेली व्यवस्था नाही. सामाजिक आणि शैक्षणिक वंचितता, प्रतिनिधित्व आणि ऐतिहासिक भेदभाव या व्यापक प्रश्नांशी तिचा संबंध आहे. त्यामुळे आरक्षणाच्या कोणत्याही बदलाबाबत संविधानिक चौकट, सामाजिक वास्तव आणि संबंधित समाज घटकांचे प्रतिनिधित्व यांचा विचार होणे आवश्यक आहे. तिसरा मुद्दा, नांदेड. मायावती यांनी महाराष्ट्रातील नांदेडमध्ये शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला आहे. ही घटना दुःखद आणि चिंतनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने या घटनेकडे गंभीरतेने पाहावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राजकीय मतभेद असतील, विचारधारा वेगवेगळ्या असतील, परंतु लोकशाही व्यवस्थेत हिंसाचाराला स्थान असू नये हा या मागणीचा व्यापक संदेश म्हणून पाहता येतो. बहुजन राजकारणाच्या दृष्टीने महत्त्व काय? मायावती यांचे या पोस्टमध्ये एक समान धागा दिसतो, तो म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा, समानता, संविधान आणि कायद्याचे राज्य. जाती भेदभावाला विरोध असो, आरक्षणाच्या माध्यमातून प्रतिनिधित्वाचा प्रश्न असो किंवा राजकीय हिंसाचाराचा विरोध असो, या सर्व मुद्द्यांवर संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण लक्षात घेतली पाहिजे. सोशल मीडिया पोस्टमध्ये केलेले आरोप आणि अधिकृत तपासून सिद्ध केलेली तथ्ये यामध्ये फरक असू शकतो. म्हणूनच हल्द्वानीमधील कथित मंच शुद्धीकरणाच्या घटनेबाबत तसेच नांदेडमधील घटनेबाबत अधिकृत तपास, पोलीस प्रशासनाची भूमिका आणि उपलब्ध पुरावे समोर येणे आवश्यक आहे. PSPK शिपाईचा संदेश. जातीय भेदभाव असो किंवा सामाजिक अन्याय, प्रश्न कोणत्याही पक्षाचा नसून संविधानाच्या मूल्यांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान प्रतिष्ठा आणि अधिकार दिले आहेत. म्हणून सामाजिक न्यायाचा प्रश्न केवळ राजकारणापुरता मर्यादित न ठेवता तो संविधानाच्या चौकटीतून समजून घेणे आवश्यक आहे. मायावती यांच्या या पोस्टमुळे हल्द्वानीतील कथित जातीय भेदभाव, आरक्षणाचा प्रश्न आणि नांदेडमधील हल्ला हे 3 मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धन्यवाद मित्रांनो. आमचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास जरूर लाईक करा, कॉमेंट करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.